रुपाली चाकणकरांवर अजून गुन्हा दाखल का झाला नाही, त्यांना सह आरोपी का केलं नाही, रुपाली चाकणकरांना अटक झाली पाहिजे होती का झाली नाही, एका महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना भोंदूगिरीच्या नादी लागून महिलांना ते फसवत होत्या, महिलांना त्यांच्या दावणीला बांधत होत्या, राजीनामा दिला म्हणजे उपकार केलेले नाहीत, पण त्या काय म्हणतात, तुमच्या 16 सोमवार मध्ये कायद्याचा अभ्यास आहे, तुमच्यावर अत्याचार झाला तर कोणता गुन्हा नोंद होतो याची माहिती आहे, पतीने त्रास दिला तर कुठे तक्रार करायची हे तुमच्या गुरुवारच्या पोत्या पुराणामध्ये आहे, हे माझ्या बाबासाहेबांच्या संविधानामध्ये. हे सगळं थोतांड जे घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात, यांना खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. अहो, काय करताय तुम्ही? हा आहे नाशिकचा भोंदू बाबागिरी करणारा अशोक खरात. एकीकडे तुम्ही भारतीय संविधान सांगता, पोथ्या पुराण सांगता, ते कसं थोतांड सांगता आणि आपलं भारतीय संविधान श्रेष्ठ आहे म्हणता, आणि दुसऱ्या बाजूला महिला आयोगाच्या अध्यक्ष भोंदूगिरी बाबाला विठ्ठल समजता, माझा पांडुरंग आहे म्हणता, आणि पक्षाच्या राजकीय पक्षाच्या बैठकीला ह्या भोंदू बाबा घेऊन जाता. यांनी काय केलं? 58 महिलांचे अश्लील व्हिडिओ, त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत असतानाचे, लैंगिक चाळे करत असण्याचे, अनैसर्गिक कृत्य करत असतानाचे याचे व्हिडिओ आहेत. म्हणजे याचा अर्थ आहे हा भोंदू बाबा महिलांना फसवत होता. महिला आयोगाच्या सदस्य सांगत होत्या की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाची जी महिला आघाडीची बैठक असायची, हा भोंदू म्हणजे हा खरा त्या पार्टीच्या बैठकीला बसायचा. आता रुपाली चाकणकर सारख्या सुंदर महिला जर त्याच्या भक्त असतील, इतर कुठल्या महिलांना त्याचं अट्रॅक्शन नसेल, आणि त्या सगळ्या बळी पडल्या. म्हणजे महिलांना सेक्स रॅकेटमध्ये ढकलण्याचं मोठं काम चाकणकरांनी केलं, असं आता त्या महिला आयोगाच्या सदस्यासहित, रुपाली ठोंबरे सहित, सुषमा अंधारे सहित बऱ्याच ज्या धाडसी महिला आहेत, ज्यांनी हे प्रकरण बाहेर काढून महिला आयोगाचा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर आला, त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला म्हणजे उपकार केले नाहीत. तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काय काय फेस करावं लागतं हे त्यांनाच माहिती आहे. पण फडणवीस, शिंदे आणि पवार सरकार हे जर म्हणजे आता बोलू नये, पण महिला अश्लील कांडामध्ये अडकलं की काय, म्हणजे राज्याचं अर्ध मंत्रिमंडळ जर ह्या खरातचं भक्त असेल, आमदाराच्या बायका ह्याच्या भक्त असतील, पुढारी जर खरातचे भक्त असतील, तर या खरातने काय केलं असेल आणि नसेल हे सध्या व्हिडिओ जे व्हायरल झालेले आहेत त्याच्यावरून कळतं. चांगलं वाईट हे महाराष्ट्राला चांगलं माहिती आहे, परंतु ज्या पद्धतीनं महाराष्ट्रासमोर हे आलंय हे इतकं अत्यंत भयानक आहे की याची कल्पनाही न केलेली बरी. म्हणून सुनेत्रा पवार जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा असतील, त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री असतील आणि त्या एक महिला आहेत, एखाद्या महिलेचं लैंगिक शोषण हे आपल्या पक्षाच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाच्या आशीर्वादाने तो जर करत असेल, भयानक आहे. अहो, त्या राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पक्षाच्या महिला आघाडीच्या सुद्धा प्रदेशाध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला असं म्हणतात की चाकणकरांच्या हकालपट्टी करा, कारण महिला काम करणार नाहीत. सगळी पुरुष मंडळी त्यांच्याकडं संशयाच्या नजरेनं पाहिल. कुणाकडं? ज्या पक्षात महिला काम करतात त्या, किंवा कुठल्याही महिलेला त्यांच्या घरातली मंडळी या राजकारणामध्ये पाठवणार नाही. म्हणजे ज्या वाईट असतील त्याच महिला येतील. आणि असं जर काहीतरी चित्र लावायचं म्हटलं तर मग चांगल्या महिलांचं हे काम नाही, किंवा तुम्हाला एखादा गुरु केल्याशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा, बरेच अनैसर्गिक कृत्य सरकारचे बाहेर येत आहेत. आमदारांचं सेक्स रॅकेट आहे, या भोंदूगिरीचं सेक्स रॅकेट आहे, बडे बडे मंत्री आमदार या खरातचे भक्त आहेत. यांनी 5 ते 10 लाख 50 लाखापर्यंत फीस घेतली. चिंचोके द्यायचा, तूप द्यायचा,
आणि महिलांसोबत जे काही चाळे वाईट करायचा हा भाग वेगळाच. आता एका विद्यमान आमदाराच्या पत्नीचा सुद्धा या खरात सोबत संबंध आहे असं म्हणतात. मग त्या म्हणजे त्या आमदाराच्या पत्नीला कोण घेऊन गेलं खरातकडं? एक महिला खासदार सुद्धा याची भक्त आहे. निवडून आणण्यासाठी हा सगळ्यांना मदत करायचं असं म्हणतात. म्हणजे हे किती भयानक आहे. बाकीचं सगळं जाऊ द्या, जे काही महाराष्ट्राची आबरू ह्या सगळ्या टीम खरातने घालवलेली आहे त्याचे बळी जे कोणी गेले असतील, पण रुपाली चाकणकरांचा राजीनामाच झाला पाहिजे असं महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं. तो झाला. आता त्याला अटक झाली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसमधलेच बरेच बडे नेते, मग ते सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा पूर्वी अजित पवार असतील, या सगळ्यांनीच रुपाली चाकणकरांना पाठिंबा दिला, मोठं केलं, पदावर बसवलं. आणि आज ज्यावेळेस पक्षाची, राज्याची आणि आयोगाची बदनामी झाली, फक्त त्यांना त्या पदावरून हटवलं. आज SIT स्थापन झाली, पोलीस तपास करत आहेत. 200च्या अधिक व्हिडिओ सापडल्यात, त्या रिपीट नाहीत. म्हणजे 58च व्हिडिओ होत्या हे डोक्यातून काढून टाका. म्हणजे याचा अर्थ खरातचा सगळ्यात मोठा सपोर्ट कोण आहे? रुपाली चाकणकर, कारण त्याच्या शिवलीला ट्रस्टच्या त्या सदस्य पण आहेत. आता एखाद्या संस्थेवर कोण लोक असतात? समविचारी किंवा ओळखीचे, एकमेकांशी ज्यांचं चांगलं जुळतं. जर त्या ट्रस्टवर इतर लोक असतील तर हे सगळे खरात आणि कंपनीच असेल ना. यांनी ठरवून हे सगळं केलेलं होतं ना. या सगळ्यांना माहित होतं की इथं काय चाललंय. चंद्रकांत दादा पाटील जे मंत्री आहेत भाजपचे, ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, म्हणून त्यांनी त्याच खरात बाबाकडे अघोरी पूजा केली होती असं कळतंय. दीपक केसरकर माजी शिक्षण मंत्री हे त्यांचे भक्त आहेत. अहो, चंद्रकांत दादांनी तर 1.5 करोडचा निधी काहीतरी या बाबाच्या ट्रस्टला त्या ठिकाणी विकास कामासाठी दिला. हा आला सगळा कुठून? तर ते रुपाली चाकणकर यांच्या आशीर्वादाने, यांच्या माध्यमातून. आता हे जर सगळं हे होत असेल, आणि सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा आहे. सुनील तटकरेंच्या बोटाला लागलं, चाकणकरांच्या बोटाला लागलं, हा योगायोग नाही. आणि स्त्रियांच्या उजव्या आणि पुरुषांच्या डाव्या किंवा डावा उजवा जो काही असेल तो, आणि हे चक्क नाही म्हणतात. कोणीतरी असं म्हणालं की हे फार भयानक आहे, राजकारण फार वंगळ असतं. आणि ज्यावेळेस दादा स्वतः काही दिवसापूर्वी जायच्या अगोदर म्हणाले, त्यावेळेस आता ते पटतंय महाराष्ट्राला की राजकारण खरंच वंगळ असतं का. आणि ज्या संविधानाची भाषा सुरुवातीला तुम्ही ऐकली, ज्या करत होत्या, त्या असंवैधानिक पद्धतीने जर वागत असतील आणि स्त्री म्हणून त्याचं गुडविल घेऊन इतर महिलांचं आयुष्य बर्बाद करणार असतील, तर महाराष्ट्र हा दुधखोळा आहे का? महाराष्ट्राने हे सगळं महाभयानक सेक्स स्कॅन्डल खराच का सहन करायचं? मला एक प्रश्न पडला. बघा, एखादा माणूस जर नालायक असेल आणि तो जर उथळ माथ्याने फिरत असेल तर लोक त्याला थोबाडीत हाणायचे. इतकं मोठं सेक्स रॅकेट स्कॅन्डल आणि भानामती, अंधश्रद्धा, कर्मकांड, भोंदूगिरी हे सगळं पुढं आलेलं असताना ही सगळी माणसं महिला नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून किंवा इतरांकडून वाचलीत कशी? ह्यांची थोबाडं का हाणली नाहीत? कारण हे भयानक आहे. ही एवढं सोपं नाहीये. चुकीचे प्रकार घडलेत, कित्येक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेत, कित्येक महिलांना यांनी शारीरिक दृष्ट्या लुटलंय, मानसिक दृष्ट्या छळलंय. वासनेनी बरबटलेल्या भोंदूगिरीला पाठिंबा देणाऱ्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. बाकीच्यांवर होईल की न होईल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्य सरकार, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांचे गट, या पक्षाचे सगळे नेते रुपाली चाकणकरांना का पाठीशी घालत आहेत? पोलीस हे त्यांना सह आरोपी का करत नाहीत? त्यांच्यावर गुन्हे दाखल का करत नाहीत? आणि आजच महिला नेत्या नाशिकच्या SP-ना भेटल्या, रुपाली चाकणकरांना अटक का केली जात नाही? हे सगळे प्रश्न आज तसेच आहेत. आणि जर यांना पाठीशी घातलं तर सगळे काळे कारनामे परत
वेगळ्या वेगळ्या माध्यमातून वेगळी वेगळी लोक करत राहतील आणि आम्ही सरकारचे भागीदार आहोत, लाभार्थी आहोत, आमचं कोणीच काही वाकडं करणार नाही असा संदेश जाईल. अटक करा. धन्यवाद.